तर चला पुरोई हो, आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन मधला क्वेश्चन नंबर 3। आता क्वेश्चन नंबर 3 हा एकदम स्पेशल टाइप वरती डिपेंड आहे। तर टाइप कुठला आहे तो ते सांगतो तुम्हाला सर्वात आधी। देअरफॉर जर समजा तुम्हाला या टाइप मध्ये दिसलं इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x आहे आणि आतमध्ये एखादं फंक्शन आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍडिशन मध्ये आहे। फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कशामध्ये आहे तर ऍडिशन मध्ये आहे। तर त्या टाइमला तुम्ही लिहू शकता डायरेक्ट इंटिग्रेशन i इज इक्वल्स टू e टू द पॉवर x आणि ते फंक्शन प्लस सी हे दोघं जण मल्टिप्लिकेशन मध्ये आणि प्लस सी या फॉर्मॅट मध्ये लिहू शकता। काय लक्षात ठेवायचं आहे की बुवा e टू द पॉवर x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, एखादं फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍडिशन मध्ये आहे। त्या टाइमला तुम्ही डायरेक्ट लिहू शकता आन्सर e टू द पॉवर x f ऑफ x प्लस सी। चला क्वेश्चन पाहू आपण आधी। क्वेश्चन आहे तुमचा एक्सरसाइज 3.3 मधला क्वेश्चन 3.3 मधला 3 नंबरचा क्वेश्चन आहे। आता क्वेश्चन काय म्हणते की बुवा i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 2 प्लस कॉट x मायनस कोसेक स्क्वेअर x इंटू e टू द पॉवर x इंटू dx। मग आता सर्वात आधी तर आपण चेक करू त्या फॉर्मॅट मध्ये आहे काय। जर त्या फॉर्मॅट मध्ये e टू द पॉवर x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो आधी समोर घेऊन घ्या। i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x आतमध्ये 2 प्लस कॉट x मायनस कोसेक स्क्वेअर x इंटू dx जसाचा तसा। मग इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x जसाचा तसा मी काय करतो या 2 प्लस कॉट x ला एका ब्रॅकेट मध्ये घेतो, म्हणजे इथे येणार 2 प्लस कॉट x एका ब्रॅकेट मध्ये मायनस कोसेक स्क्वेअर x इंटू dx जसाचा तसा। जर आपण इथं सबस्टिट्यूशन केलं पुट 2 प्लस कॉट x इज इक्वल टू f ऑफ x किंवा याला असे लिहू शकता f ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस कॉट x जर तुम्ही घेतलं तर याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x काय येणार, याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x म्हणजे इथे मायनस कोसेक स्क्वेअर x म्हणजे पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह, इथे येणार मायनस कोसेक स्क्वेअर x। याला आपण असंही लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे काय केलं आपण मायनस साइन ब्रॅकेट मध्ये घेतली, मायनस साइन ब्रॅकेट मध्ये घेतली तर इथं पॉझिटिव्ह येणार, म्हणजे याला आपण पुन्हा कसं रिकन्स्ट्रक्ट करू शकतो i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इन ब्रॅकेट 2 प्लस कॉट x आणि प्लस पहा इथं पॉझिटिव्हचं इथं निगेटिव्हचा पॉझिटिव्ह केला प्लस इन ब्रॅकेट मायनस कोसेक स्क्वेअर x इंटू dx। जर याला आपण कम्पेअर केलं तर कसं येईल ते सांगतो पहा, 2 मिनिटं। हा ओके, याला जर कम्पेअर केलं तर इथे येणार इंटिग्रेशन e टू द पॉवर x इन ब्रॅकेट f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x याच्यासोबत होते पहा हा e टू द पॉवर x हा एखादा फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, त्याला लिहू शकतो आपण डायरेक्ट e टू द पॉवर x f ऑफ x प्लस c। म्हणजे इथं काय येणार आन्सर मध्ये i इज इक्वल्स टू e टू द पॉवर x आणि f ऑफ x आहे आपला 2 प्लस कॉट x प्लस c। हे झालं तुमचं आन्सर किती नंबरच्या तर फर्स्ट नंबरच्या क्वेश्चनचं। चला सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहू आपण। ओके चलो नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे। काय म्हणते e टू द पॉवर x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, आतमध्ये काहीतरी आहे आपल्याकडे। तर आतमध्ये काय पाहिजेत आपल्याला की एखादं फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट पाहिजे। फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असला तर आन्सर आलं। मी तुम्हाला दिसून नशीन राहिलो कारण की असा प्रॉब्लेम आहे की बा अरे एक मिनिट, हा प्रॉब्लेम असा आहे की क्लासवर मी जाऊ नाही शकत, थोडासा प्रॉब्लेम आहे। तर त्यामुळे आपण हा क्वेश्चन इथंच असा कंप्लीट करणार आहोत, हाच एक क्वेश्चन। तर देअरफॉर i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साइन x 1 प्लस कॉस x इंटू e टू द पॉवर x इंटू dx अशा फॉर्मॅट मध्ये आहे। मी काय करतो i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ रिकन्स्ट्रक्ट करतो e टू द पॉवर x घेतला समोर 1 प्लस साइन x आणि 1 प्लस कॉस x इंटू dx जसाचा तसा। आता भाऊ मी काय म्हटलं की बा एखादं फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडिशन मध्ये पाहिजे, ऍडिशन मध्ये नाही आहे। आता पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असं काहीच नाही आहे ना, ऍडिशन मध्ये नाही आहे। तर आपण थोडंफार सिम्प्लिफिकेशन करू। पहा इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x जसाचा तसा 1 प्लस साइन x हाफ अँगल फॉर्म्युला पहा साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि याचाच हाफ अँगल फॉर्म्युला साइन थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आपण लिहू शकतो। म्हणजे इथं काय लिहिता येते की 2 साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2 लिहिता येते आणि खाली आहे आपल्याकडे 1 प्लस कॉस x, काय आहे 1 प्लस कॉस x।
आता 1 प्लस कॉस एक्सले काय लिहिता येते, तर कॉस टू थिटाचा एक फॉर्म्युला होता, कॉस टू थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, हा 1 इकडे आल्यानंतर 1 प्लस कॉस टू थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा, इथं डबल होता, हाफ अँगल मध्ये काय येणार 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहिता येते आपल्याला. याचं रिप्लेसमेंट करा, दिसते की नाही हे पहा. ओके, जमलं. चलो, तर आपण 1 प्लस साइन एक्स लिहू शकतो 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 अपॉन खाली या 1 प्लस कॉस एक्स लिहू शकतो आपण याच्यानुसार 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डीएक्स, एक्स बाय 2 इंटू डीएक्स. बस आता काय करसान तर सरळ सरळ डिनॉमिनेटर वेगळा करा, डिनॉमिनेटर सेपरेट करा, दुसरं काहीच करायचं टेन्शन नाही. पहा आता आय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स, जसा तसा या 1 ले हा डिनॉमिनेटर वाटून द्या आणि हा 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 ले डिनॉमिनेटर वाटून द्या. बस निपटलं. 1 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 अपॉन खाली येणार 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 इंटू डीएक्स. पहा इथं काय होणार, एक मिनिट, लाल पेन कुठे गेला, हा इकडे पहा, हा टू कॅन्सल, वरचा कॉस आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल, वरती राहिला फक्त साइन आणि खाली राहिला कॉस, म्हणजे आय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट इथं राहिला 1 अपॉन 2 इन 2, याला असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 इंटू डीएक्स. ओके, चलो आणखीन काय करता येते, तर सिंपल गोष्ट, हा ई टू द पॉवर एक्स इंटिग्रेशन मध्ये जसा तसा हा 1/2 जसाचा तसा, हा जो आहे इथं कॉस स्क्वेअर याचा रेसिप्रोकल असते सेक स्क्वेअर, म्हणजे याला जर वरती घेतलं तर लिहिता येते सेक स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन अपॉन कॉस होती टॅन आणि व्हेरिएबल आहे आपला एक्स बाय 2 म्हणजे अँगल आहे आपला एक्स बाय 2 इंटू डीएक्स जसाचा तसा. सिंपल गोष्ट, एकदम सिंपल गोष्ट. आता थोडंसं रिअरेंज करा, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर असते आणि टॅन एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 प्रेझेंट आहे. फक्त रिअरेंज करा, काय येणार इथं इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट टॅन एक्स बाय 2 समोर घेतला प्लस 1/2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डीएक्स. जर मी पुट केलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू येणार टॅन एक्स बाय 2, तर याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स काय येणार आपल्याकडे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स बाय 2 आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2, यालाच लिहू शकतो आपण 1/2 इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, म्हणून हे कसं दिसते आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स, हा एफ ऑफ एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स ऍडिशन मध्ये आहे, तर आन्सर झाला आपलं आय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स म्हणजे टॅन एक्स बाय 2 प्लस सी. ओके, हे झालं तुमचं सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता आपण पाहू थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे. ओके, चलो, 3 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स 1 बाय एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. सरळ एकदम सिंपल, याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा, फक्त काहीच नाही. 1 बाय एक्स 1 अपॉन एक्स टू द पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह पहा, इथं दाखवतो 1 अपॉन एक्स टू द पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह असते मायनस एन अपॉन एक्स टू द पॉवर एन प्लस 1. आता इथं 1 अपॉन एक्स टू द पॉवर 1 अपॉन एक्स टू द पॉवर 1 आहे, म्हणजे इथे मायनस 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 2. पहा हा डेरिव्हेटिव्ह इथे याचा प्रेझेंट आहे, काहीच नाही. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स घ्या 1 अपॉन एक्स, इथं प्लस साइन घेतलं की मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतला इंटू डीएक्स. जर आपण पुट केलं, काय पुट केलं 1 अपॉन एक्सले जर आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आहे का आपल्याकडे, पहा फंक्शन आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, दोघेही ऍडिशन मध्ये आहेत. डायरेक्ट काय लिहिसान, डायरेक्ट लिहिसान आय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस सी. बस निपटलं. हे झालं तुमचं 3 नंबरचं क्वेश्चन. चलो 4 नंबर का क्वेश्चन है अपने पास. 4 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी आहे. पहा काय म्हणते, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट एक्स अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर एक्स इंटू डीएक्स. असा क्वेश्चन आहे, काहीच नाही पुरं. काय करा, फक्त आय इज इक्वल्स टू अरेंजमेंट करा पहिले. हा ई टू द पॉवर एक्स घेतला समोर इन ब्रॅकेट एक्स अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर इंटू डीएक्स. आता काय खाली एक्स प्लस 1 आहे. आता एक्स जेव्हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर केव्हा कॅन्सल होते, जेव्हा तो सेम असते. मग काय करसान, वरती एक छोटीशी ऍडजस्टमेंट, एक वेळेस 1 ऍड करा, एक वेळेस 1 सबस्ट्रॅक्ट करा. इथं म्हणजे काय, इथं इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 मायनस 1 अपॉन खाली येणार एक्स प्लस 1 याचा होल स्क्वेअर इंटू डीएक्स. सरळ ई टू द पॉवर एक्स जसाचा तसा आतमध्ये येणार
एक्स प्लस वन एका ब्रॅकेटमध्ये घेतला, -1 एका अनदर याच्यात घेतला, आणि हा जो डिनॉमिनेटर आहे हा दोघायले वाटून देतो. म्हणजे इथं खाली काय येणार, एक्स प्लस वन होल स्क्वेअर -1 अपॉन एक्स प्लस वन याचा होल स्क्वेअर इंटू dx. पहा वरती एक्स प्लस वन खाली स्क्वेअर कॅन्सल, तर काय राहिला आपल्याकडे e टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स प्लस वन राहिला खाली -1 अपॉन एक्स प्लस वन होल स्क्वेअर इंटू dx. आधीचा क्वेश्चन जसा केला होता तसा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स टू द पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह असते, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स टू द पॉवर यांचा असते -n अपॉन एक्स टू द पॉवर n प्लस 1. मग याची पॉवर 1 आहे, इथं 1 आहे, खाली त्याचा स्क्वेअर आहे, पॉवर मध्ये ऍडिशन झाली आहे. याला कसं लिहू शकतो आपण, e टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1. इथं हे पॉझिटिव्ह केलं, हा निगेटिव्ह आतमध्ये ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू इथं आला dx. जर मी सबस्टिट्यूशन केलं, पहा इकडे करतो, पुट काय केलं मी ना, 1 अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 1 जर केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू -1 अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर आपल्याकडे प्रेझेंट आहे. पहा आहे, म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. त्याला लिहू शकतो आपण i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आपल्याकडे एक्स 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी. हे झालं तुमचा 4 नंबरचा क्वेश्चन. चला 5 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. पटापट होते, पहा या सिस्टीम मध्ये पटापट गोष्टी होतात, फक्त ओके नाही झालं लॅग. चलो त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी क्वेश्चन, 7 करोड साठी क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर एक्स अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स होल स्क्वेअर प्लस 2 इंटू लॉग एक्स. काहीच नाही, इंटिग्रेशन इथे e टू द पॉवर एक्स इंटू 1 अपॉन एक्स आहे ना, याला लिहू शकतो 1 अपॉन एक्स है ना, सरळ इन ब्रॅकेट एक्स लॉग एक्स याचा होल स्क्वेअर प्लस 2 इंटू लॉग एक्स इंटू dx. आता हा 1/x आतमध्ये गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये, इच अँड एव्हरी फंक्शनले मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे हा एक्स खाली डिवायडेशन मध्ये येते. इथे येणार e टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एक्स इंटू लॉग एक्स होल स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू dx. जसाचा तसा, पहा हा एक्स कॅन्सल, इंटिग्रेशन e टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट मध्ये आला आपल्याकडे लॉग एक्स याचा होल स्क्वेअर प्लस 2 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू dx. आता पहा तुम्ही चेक करा, हा जर आपण एफ ऑफ एक्स पकडला तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्या सोबत आहे काय, तर सबस्टिट्यूट करू आपण, काय टेन्शन घेता. पहा पुट लॉग एक्स याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मी हे उलट करून राहिलो, तुम्ही सरळ करसान. पहा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स याचा होल स्क्वेअर. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह येते का तुम्हाला, एकदम बढिया, कारण की नंदू शर्मा एकदम मनापासून एकदम दिल से शिकवलंय ना. तर इथं काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू लॉग एक्स, कारण की हा एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे याला लिहिता येते 2 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स. पा आहे का इथं, आहे सर. म्हणजे याला सरळ कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, हा आहे e टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. देअरफॉर i इज इक्वल्स टू लिहिता येते डायरेक्ट e टू द पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे काय इन इथं e टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स याचा होल स्क्वेअर प्लस सी निपटला. चला 5 नंबरचा क्वेश्चन झाला. काय 4 तर क्वेश्चन आहेत आणि आपले किती 13 मिनिटं झाले, फास्ट होतात एकदम फास्ट. 7 नंबरचा क्वेश्चन अति सुंदर क्वेश्चन आणि अति सोपा क्वेश्चन असंही म्हटलं तरी चालते. अभि 7 नंबरचा नाही, हा किती नंबरचा झाला होता, 5 नंबरचा झाला होता. आपण 6 नंबरचा क्वेश्चन पाहू आधी. हा इथं 6 नंबरचा है ना. थोडीशी मिस्टेक झाली, थोडीशी गलती से मिस्टेक झाली, बस काहीच नाही. पहा तर 6 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी आहे. काय म्हणते पहा, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर 5x. पण आपलं म्हणणं काय की बुवा एकदम सिंपल म्हणणं आहे. पहा एकदम सोपी, एकदम सरळ माणूस आपण काय म्हणते e टू द पॉवर x इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स आणि प्लस एफ डॅश ऑफ एक्स इंटू dx लेस मी लिहितो e टू द पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. मग इथं तर सर e टू द पॉवर 5x आहे, जे असेल ते पटकन सबस्टिट्यूट करा. मग मी इथं पुट करतो. पहा पुट e टू द पॉवर 5x इज इक्वल टू टी पुट केला, याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला 5 इंटू dx इज इक्वल टू dt, म्हणजे dx इज इक्वल टू dt अपॉन 5. dx ले रिप्लेस करू शकतो dt अपॉन 5. आणि इथं जर पाहिलं आपण ना 5x इक्वल टू टी, देअरफॉर x इक्वल टू टी अपॉन 5. हा 5 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये गेला फक्त. म्हणजे आता इंटिग्रेशन कसं बनेल, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर 5x ला आपण टी पुट केलं तर e टू द पॉवर टी इन ब्रॅकेट 5 जसाचा तसा 5 इंटू एक्स ले काय लिहू शकतो t/5. इथे ना t अपॉन 5 इंटू लॉग
लॉग एक्सले काय लिहू शकतो, एक्स इक्वल्स टू टी अपॉन 5 प्लस 1 अपॉन, पहा हा थोडासा मोठा, अपॉन एक्सले लिहू शकतो आपण टी अपॉन 5 हा ब्रॅकेट क्लोज इंटू डीएक्सले लिहू शकतो आपण dt अपॉन 5. समजलं काय पोरं? हो, डबल एक वेळेस सांगतो, पा एकदम सोपी करून सांगतो काय म्हटलं होतं या क्वेश्चन मध्ये. आपलं म्हणणं होतं सरळ 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 गोष्टी पटतात बा आपल्याला, असं म्हणणं होतं आपलं. म्हणजे काय तर e टू द पॉवर एक्सच पाहिजे, पण इथं e टू द पॉवर 5x आहे, e टू द पॉवर 5x पाहिजेत नाही. मग काय करायचं, e टू द पॉवर x पाहिजे तर व्हेरिएबल चेंज करायचा. म्हणजे e टू द पॉवर 5x आहे ना, तर इथं 5x ले टी पुट केलं तर e टू द पॉवर t म्हणजे e टू द पॉवर x च्या फॉर्मॅटमध्ये आलं सरळ सरळ. म्हणून आपण हा पूर्ण कुटाणा केला, 5x इक्वल टू टी, मग डेरिव्हेटिव्ह घेतला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 5 इंटू dx इक्वल टू dt, dx इक्वल टू 5t अपॉन 5 आणि x ची व्हॅल्यू t अपॉन 5 इथपर्यंत आलो आपण. मग पहा हा 5 आणि हा 5 कॅन्सल, कारण की हा वरती गेल्यानंतर हा खालचा आणि वरचा कॅन्सल होते. हा 5 कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे काय उरलं सुरलं काय, आपल्याकडे काही जास्त नाही. e टू द पॉवर t उरला सर, आतमध्ये t उरला इंटू लॉग ऑफ t अपॉन 5 उरला प्लस 1 अपॉन खाली उरला टी सर. मग आता हा जो डिनॉमिनेटर आहे दोघांना वाटून द्या, म्हणजे इथे e टू द पॉवर टी इन ब्रॅकेट टी इंटू लॉग ऑफ टी अपॉन 5 खाली येणार टी प्लस 1 अपॉन टी इंटू dt. ओके, हा टी कॅन्सल, हा टी झाला आपल्याकडे कॅन्सल. आता काय उरलं आपल्याकडे, i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर टी इन ब्रॅकेट इथं आलं लॉग ऑफ टी अपॉन 5 करायला लॉग ऑफ टी अपॉन 5 प्लस 1 अपॉन टी इंटू dt. एवढ्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या. आता या गोष्टीचा आपल्याकडे हे प्रेझेंट आहे काय म्हणतात तरी डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का. पहा जर समजा मी ना हा लॉग ऑफ टी अपॉन 5 ले एफ ऑफ एक्स पुट केला, दिसते काय रे बाबा, हो दिसते. पुट एफ ऑफ टी, पहा एफ ऑफ टी इज इक्वल्स टू लॉग ऑफ टी अपॉन 5. त्या टीच्या ठिकाणी थिटा घेतला असता तर मस्त दिसला असता. हा टी थोडासा जुळून घ्या भाऊ, बस बाकी काहीच नाही. मग एफ डॅश ऑफ टी काय येणार, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टी अपॉन 5 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 5 काढला कॉमन, टीचा डेरिव्हेटिव्ह 1, हा 5 कॅन्सल, म्हणजे काय ते 1 अपॉन टी सरळ सरळ. हा काय आपल्याकडे एफ डॅश ऑफ टी आहे, एफ डॅश ऑफ टी म्हणजे देअरफॉर आपल्याकडे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे ते, तर त्याच फॉर्मॅटमध्ये इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर टी इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स e टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स इंटू dx इक्वल टू काय ते e टू द पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. देअरफॉर i इज इक्वल टू, पहा हा जर आपण एफ ऑफ एक्स पकडला तर याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आपल्याकडे आहे. देअरफॉर इथे येणार e टू द पॉवर टी इंटू एफ ऑफ टी म्हणजे लॉग ऑफ टी अपॉन 5 प्लस सी. संपलं काय, नाही संपलं है ना, संपलं नाही, बाकी आहे. का बरं, कारण की क्वेश्चन तर एक्सच्या फॉर्मॅटमध्ये होता, आन्सर बी एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे. म्हणजे इथे येणार e टू द पॉवर टी म्हणजे होता आपल्याकडे 5x, e टू द पॉवर 5x इन ब्रॅकेट लॉग ऑफ टी म्हणजे काय होतं आपल्याकडे 5x अपॉन 5 प्लस सी, हा 5 कॅन्सल, e टू द पॉवर 5x इंटू लॉग एक्स प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर 6 नंबरचं. चलो 7व्या नंबरच्या क्वेश्चन वरती आपण जाऊ. 7व्या नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी आहे, काहीच करा लागत नाही या क्वेश्चन मध्ये, एकदम सोपी क्वेश्चन आहे. पहा e टू द पॉवर साइन इनवर्स ऑफ एक्स, तुम्हाला काय म्हटलं होतं, e टू द पॉवर एक्स पाहिजेत फक्त. आता आपण e टू द पॉवर एक्स पाहिजेत तर म्हणजे व्हेरिएबल चेंज करू शकतो. इथं साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, मी पुट करतो, पहा सबस्टिट्यूशन. e टू द पॉवर नुसतं एक्स पाहिजेत, म्हणजे e टू द पॉवर टी, e टू द पॉवर थिटा विथ रिस्पेक्ट टू देअर व्हेरिएबल अशाले पाहिजेत. देअरफॉर दिसते की नाही, दिसते. देअरफॉर पुट साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू थिटा घेतो हो. मग आता इथे टी काही जीवार येत जाय टी. देअरफॉर हा साइन इनवर्स आहे, तिकडे गेल्यानंतर साइन एक्स होणार, म्हणजे एक्स इक्वल टू साइन होणार, फक्त इथे येणार साइन थिटा. एक्स इक्वल टू आला आपला साइन थिटा. याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण ना, तर साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू येणार डी थिटा. आपण पहा काय इथं रिप्लेस करू शकतो. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर साइन एक्स ले आपण थिटा पुट करू शकतो, e टू द पॉवर थिटा इन ब्रॅकेट एक्स ले काय लिहू शकतो, साइन थिटा. इथे येणार साइन थिटा प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स ले लिहू शकतो साइन थिटा, आणि त्याचा इथं स्क्वेअर, इथे येणार साइन स्क्वेअर थिटा, हा ब्रॅकेट क्लोज इंटू पा हा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, पा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx लिहू शकतो डी थिटा इंटू इथे लिहिता येते डी थिटा. हा समजने वाले को इशारा कॉफी. पा डबल दाखवतो, याला आपण स्प्लिट करू शकतो. हा जो आहे आतमध्ये एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, याला असे लिहू शकतो 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू
इंटू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, आणि याला रिप्लेस करू शकतो आपण डी थिटा न. e टू द पॉवर थिटा जसाचा तसा, हा साइन थिटा जसाचा तसा, √1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होते कधी पण, कॉस स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा जसा तसा. इथं स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, इतर आला इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर थिटा, इतर आला साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू डी थिटा. आपल्याला माहित आहे जर एफ ऑफ एक्स आपण साइन थिटाला पुट केलं तर साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असते एफ डॅश ऑफ एक्स असते आपल्याकडे. अरे यार, एफ ऑफ थिटा पुट करावं लागते का? एफ ऑफ थिटा काय असते तर कॉस थिटा, म्हणजे हा फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. देअरफॉर आन्सर आपलं e टू द पॉवर थिटा इंटू साइन थिटा. बट थिटाची व्हॅल्यू जर आपल्याला इथं असेल तर पुट करायची, तर थिटाची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे? साइन इनवर्स ऑफ एक्स दिसते साइन इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर इथे येणार e टू द पॉवर साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू साइन ऑफ, इथं येईल साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, e टू द पॉवर साइन इनवर्स ऑफ एक्स. त्यानंतर इथं काय येईल? साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. इथे येणार साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला सगळे प्लस सी, आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल. इथं काय आलं मग? e टू द पॉवर साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू इथं आला एक्स प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे. चलो लास्ट वाले 2 क्वेश्चन बाकी है अपने. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स इन टू द पॉवर 1 प्लस एक्स. आता या क्वेश्चनचा सर्वांना भेव लागत असेल, भीती वाटत असेल, भ्या वाटत असेल, तर काही टेन्शन घेऊ नका. एकदम सोपी क्वेश्चन आहे. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉगचा फॉर्म्युला लॉग m रेस टू द पॉवर n काय असते? n इंटू लॉग m. याला खाली उतरा. इथे येणार 1 प्लस एक्स इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 प्लस एक्स. कुठेच e टू द पॉवर x नाही आहे, आणू बी नका, काही रिकामचोट कामं करू नका. डायरेक्ट काय करसान? LIATE नुसार अरेंज करा. लॉगॅरिथमिक आधी पाहिजे तर लॉग ऑफ 1 प्लस एक्स समोर घ्या आणि 1 प्लस एक्स नंतर इंटू dx. हा झाला u, हा झाला v. इंटिग्रेशन ऑफ u इंटू v लावा. इंटिग्रेशन ऑफ u इंटू v सगळ्याला येते. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, आणि ते तसं नका करू. काय सरळ पहा, इथं लॉग ऑफ 1 प्लस एक्स ॲज इट इज. इथे येणार इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स इंटू dx. इथं सबस्ट्रॅक्शन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ log of 1 plus x into integration of 1 plus x into dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. इथं log of 1 plus x जसा तसा इथं इंटिग्रेशन ऑफ 1 plus x म्हणजे x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये. इथे येणार 1 plus x टू द पॉवर 2/2 मायनस साइन जसं तसं इंटिग्रेशन जसं तसा लॉगचं इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स. याचा डबल लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ 1 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स. याचा डबल डेरिव्हेटिव्ह ह्याचे रिकामचोट कामं करायचे नाहीत, कारण अभि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1च येते ना. कशाला करता? इंटिग्रेशन याचं 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू dx, कारण की एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये आहे. इथं आला पहा लॉग ऑफ 1 प्लस एक्स होल स्क्वेअर अपॉन 2 मायनस साइन जशी तशी, हा स्क्वेअर आणि हा खालचा 1 प्लस एक्स कॅन्सल, 1/2 काढला बाहेर. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स इंटू dx. सरळ लॉग ऑफ 1 प्लस एक्स त्याचा होल स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1/2 जसा तसा. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स म्हणजे काय तर एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, तो असते एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस सी. म्हणजे इथे येणार 1 प्लस एक्स टू द पॉवर 1+1 2 अपॉन 1+1 2 n प्लस सी. या दोघांमध्ये पहा, हा 1 प्लस एक्स होल स्क्वेअर अपॉन 2, 1 प्लस एक्स होल स्क्वेअर अपॉन 2 कॉमन आहे, तो काढा बाहेर. 1 प्लस एक्स त्याचा होल स्क्वेअर अपॉन 2 काढला बाहेर. आतमध्ये राहील लॉग ऑफ 1 प्लस एक्स मायनस 1/2 आणि प्लस सी निपटला. 8 नंबरचा क्वेश्चन. चला 9 नंबरच्या क्वेश्चन वरती येऊ. 9 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी क्वेश्चन आहे. चला तर 9 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते की बुवा आपल्याकडे आहे i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक ऑफ लॉग एक्स मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस क्वाट ऑफ लॉग एक्स. अशा प्रकारचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. तर काही टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर वेन नंदू सर इज हिअर, है ना. असा आपल्याकडे एक डायलॉग असते. तर तो डायलॉग मी सध्या मारून पाहिला, चांगला वाटला. सबस्टिट्यूट करा पहिले. पुट सबस्टिट्यूट करा किंवा कोसेक ऑफ लॉग एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, चालते, काही लोड नाही. सबस्टिट्यूट करा. पहा पुट लॉग एक्स इज इक्वल टू मी टी पुट केला. लॉग एक्स इक्वल टू टी पुट केला तर याचा समजा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला किंवा आपण समजा लॉग एक्स इक्वल टू टी पुट केला तर याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा. पहा हा लॉग आहे, तिकडे गेल्यानंतर ई टू द पॉवर होणार, म्हणजे एक्स इक्वल टू ई टू द पॉवर टी. माहित आहे सगळेले. हा लॉग तिकडे गेला तर ई टू द पॉवर होते. आता हे कसं होते लहान लेकरासारखं सांगायचं काम असेल तर मी सांगतो बॉ, थोडंसं सांगतो. हे पहा इकडे या रफ वर्क मध्ये सांगतो. हा इकडे आपल्याकडे लॉग एक्स आहे, इकडे आपल्याकडे टी आहे. या लॉग एक्स लिहू शकतो आपण लॉग एक्स बेस टू द पॉवर ई इज इक्वल टू टी, म्हणजे याला लिहू शकतो लॉग एक्स अपॉन लॉग ई.
आहे ना, इज इक्वल टू टी जसाचा तसा, म्हणजे इथं आला आपल्याकडे लॉग एक्स इन इज इक्वल टू, हा डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे येणार लॉग ई इंटू टी किंवा टी इंटू लॉग ई याला लिहू शकतो, हा लॉग एम टू द पॉवर एन लिहू शकतो, एन इंटू लॉग एम है ना. याला आपण उलट लिहू शकतो, तर इथे येणार लॉग बेस ई टू द पॉवर टी, आणि इथं काय झालं आपल्याकडे लॉग एक्स, हा लॉग कॅन्सल, एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर टी असे येते भाऊ ये. तर मग त्याच्यानुसार आपण काय केलं, ई टू द पॉवर लिहिलं, आणि याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ना डी एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर टी इंटू डी टी, म्हणजे कशाला रिप्लेस करू शकतो, हा कोसेक जसा तसा लॉग एक्सला आपण टी पुट केलं तर इथं आला कोसेक टी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉट जसा तसा कॉट लॉग एक्सला आपण टी पुट केलं तर कॉट टी, आणि डीएक्स ले ई टू द पॉवर टी इंटू डी टी इन गजानन महाराज की जे. आपला त्या फॉर्मॅटमध्ये आला. कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तर हा वाला इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडिशन मध्ये एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू एल लिहू शकतो ई टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. मग थोडंफार सिम्प्लिफिकेशन, हा ई टू द पॉवर टी घेतला समोर इन ब्रॅकेट, इथं कोसेक आतमध्ये मल्टिप्लाय केलं, कोसेक टी मल्टिप्लाइड बाय 1 कोसेक टी मायनस कोसेक टी मल्टिप्लाइड बाय कॉट कोसेक टी इंटू कॉट टी इंटू डी टी है ना. आता जर समजा आणखीन थोडंसं ई टू द पॉवर टी इन ब्रॅकेट कोसेक टी जसा तसा इथं प्लस केलं, हे मायनस साइन ब्रॅकेटमध्ये घेतलं, मायनस कोसेक टी इंटू कॉट टी इंटू डी टी. एकदम सोपी आहे पुरे हो. आता याला जर आपण एफ ऑफ एक्स पुट केलं, समजा एफ ऑफ टी इज इक्वल्स टू कोसेक टी, आणि याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ टी काय येणार, कोसेक मायनस कोसेक COSEC कोसेक टी इंटू कॉट टी है ना. याचा डेरिव्हेटिव्ह आतमध्ये प्रेझेंट आहे, देअरफॉर आन्सर होणार ई टू द पॉवर टी इंटू कोसेक टी प्लस सी. देअरफॉर आय इज इक्वल टू टी काय होतं आपल्याकडे लॉग एक्स, म्हणजे इथे येणार ई टू द पॉवर लॉग एक्स. आता ई टू द पॉवर लॉग एक्स काय हे सांग, ई टू द पॉवर लॉग एक्स किंवा सरळ येणार भाऊ, हा ई टू द पॉवर टी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे एक्स आहे ना, म्हणजे इथं काय येणार एक्स इंटू कोसेक टीच्या ठिकाणी फक्त काय पुट करा भाऊ, फक्त लॉग एक्स आणि प्लस सी. हे झालं तुमचा एक्झरसाइज 3.3 मधला 3 नंबरचा क्वेश्चन खतम. उद्या क्लासला येताना हा क्वेश्चन मला सर्वांच्या बुक मध्ये लिहिलेला पाहिजेत, नाही तर मग झपके. चलो भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. भारत माता की जय.